हे बघा, न्याय पातळीमध्ये 3 गोष्टी आहेत. फर्स्ट ट्रायल कोर्ट, नंतर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट. आता ट्रायल कोर्टची जी फाइंडिंग आहे, जो पुरावा आहे त्या आधारे ट्रायल कोर्टने आपली फाइंडिंग दिलेली आहे. परंतु जेव्हा केस उच्च न्यायालयात येते, साक्षी पुरावा तोच असतो, कागदपत्र तेच असतात, परंतु त्याचं इंटरप्रिटेशन हायकोर्टमध्ये वेगळ्या पद्धतीने होतं, परंतु कायदा तोच असतो. त्यामुळे असं म्हणण्यात थोडी अशी अतिशयोक्ती धरेल की मग बॉम्बस्फोट झालाच नाही का, एवढे 189 लोकांना दुर्दैवी मृत्यू झाला, तो झालाच नाही का, तर तो झालाय. हायकोर्टने असं कुठेही म्हणलेलं नाही की घटनाच झाली नाही. हायकोर्टचं ऑब्झर्वेशन हे आहे की हे जे 12 व्यक्ती आपण दोषी धरलेले आहेत, त्यांना दोषी धरण्यासाठी जो पुरावा आहे तो पुरावा पुरेसा नव्हता. आणि तो पुरेसा का नव्हता, तर मकोका ट्रायलमध्ये ज्या गोष्टी मॅन्डेटरी आहेत त्या गोष्टींचं पालन पोलिसांकडनं, तपास यंत्रणेकडनं झालं नाही, आणि म्हणून बेनिफिट ऑफ डाऊट त्या आरोपींना मिळाला. त्यामुळे उच्च न्यायालयाने असं कुठेही म्हणलं नाही की बॉम्बस्फोट झाला नाही. परंतु हे जे 12 लोक न्यायालयासमोर दोषी सिद्ध झाले ट्रायल कोर्ट समोर, त्यांच्या विरुद्धचा जो पुरावा आहे तांत्रिक दृष्ट्या तो कमी पडला, असं उच्च न्यायालयाने आपलं मत नोंदवलेलं आहे. परंतु आता उच्च न्यायालयाचं मत बरोबर आहे का ट्रायल कोर्टचं मत बरोबर आहे, हा आता अंतिम निर्णय मात्र आता सुप्रीम कोर्टमध्ये होणार आहे.